आणि 20 पेक्षा जास्त खासदार फुटलेले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातील खळबळजनक घडामोडी आणि ऑपरेशन टायगरच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आपली वज्रमूठ पुन्हा एकदा घट्ट केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाकडून ठाकरे गटाचे खासदार फोडण्यासाठी ऑपरेशन टायगर राबवलं जात असल्याच्या वावड्या उठवल्या जात होत्या. मात्र या सर्व वावड्या सुरू असतानाच खुद्द मातोश्रीवर खासदारांची एक अत्यंत महत्त्वाची आणि भावनिक बैठक पार पडली. या बैठकीत केवळ राजकीय चर्चाच झाली नाही, तर सर्व खासदारांनी आपल्या आराध्य देवतेसमोर नतमस्तक होत निष्ठेचा पुनरुच्चार केला असा दावा संजय राऊतांनी केलाय. त्यामुळे या फुटीच्या चर्चा नेमक्या किती खऱ्या आणि राऊतांचे दावे नेमके किती खरे, तसंच दिल्लीतील भाजपा नेत्यांचा ठाकरेंच्या खासदारांना खरंच फोन आला होता का, या सगळ्याचा आढावा आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना अत्यंत आक्रमक आणि रोखठोक भूमिका मांडली. त्यांनी स्पष्ट केलंय की भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट हे जाणीवपूर्वक अफवांचं पीक पेरून शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. आमचे खासदार फुटणार नाहीत, उलट आम्ही आता विरोधकांसाठी ऑपरेशन लांडगा सुरू करू असा सनसनीत इशारा त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. राऊत यांच्या मते विरोधकांकडे सांगण्यासारखं काही काम उरलं नसल्यानं ते अशा पद्धतीचं कपट कारस्थान रचतायत. मात्र ठाकरेंची शिवसेना ही वाघांची संघटना आहे आणि वाघ कधीही कोणासमोर झुकत नाहीत, हे त्यांनी ठणकावून सांगितलं. या बैठकीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे खासदारांनी घेतलेली शपथ. मातोश्रीवर उपस्थित असलेल्या आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडल्या गेलेल्या सर्व खासदारांनी कुलदैवत आई तुळजाभवानीची शपथ घेऊन आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं सांगितलं. राजकारणात अनेकदा फोडाफोडीचं राजकारण पाहिलं जातं, परंतु अशा प्रकारे देवासमोर शपथ घेऊन आपली निष्ठा सिद्ध करण्याची ही घटना अत्यंत दुर्मिळ मानली जाते. खासदारांनी ही शपथ केवळ एका व्यक्तीसाठी नाही, तर शिवसेनेच्या विचारांसाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी घेतल्याचं यावेळी सांगण्यात आलं. अंतराला पर्याय महाराष्ट्रामधलं जो काही स्वतःला शिवसेना म्हणून घेणारा गट आहे तो बेकायदेशीर असा आम्ही त्यासाठीच म्हणतो. तो पूर्णपणे बेकायदेशीर. तृणमूलमध्ये 60 पेक्षा जास्त खासदार फुटलेले आहेत. इकडे शिवसेनेचे एवढे फुटले नव्हते आमदार, आणि 20 पेक्षा जास्त खासदार फुटलेले आहेत. तरी त्यांना एका पक्षामध्ये विलीन व्हावं लागलं आपल्या खासदारका वाचवण्यासाठी. आणि महाराष्ट्रामध्ये तुलनेत कमी आकडा असताना सुद्धा आजही ते शिवसेना म्हणून मिरवत आहेत. हे दुर्दैव आहे. याचं कारण असं आहे, महाराष्ट्राच्या नेत्यांचा दिल्लीमध्ये पैशांचा ओघ जास्त गेला. राजकीय विश्लेषकांच्या मते या बैठकीद्वारे उद्धव ठाकरे यांनी आपल्या विरोधकांना मोठा संदेश दिलाय. पक्षाचे खासदार एकसंध राहणं हे ठाकरे गटासाठी अत्यंत गरजेचं आहे. विरोधक कितीही प्रयत्न करत असले तरी निष्ठावान शिवसैनिक आणि नेते पक्षाशी जोडलेले आहेत, हे या बैठकीतून अधोरेखित झालं. दुसरीकडे शिंदे गटानं यावर टीका करत म्हटलंय की ज्यांना आपल्याच खासदारांवर विश्वास नाही त्यांनाच अशा शपथा घ्याव्या लागतात. मात्र राऊत यांनी या टीकेला उत्तर देताना सांगितलं की ही शपथ अविश्वासातून नाही, तर विश्वासाला बळकटी देण्यासाठी आहे. ऑपरेशन टायगरच्या फोल ठरलेल्या चर्चा आणि खासदारांची आई भवानीची शपथ यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलंय. संजय राऊत यांनी दिलेला ऑपरेशन लांडगा हा इशारा येणाऱ्या काळात नेमका काय रंग आणतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. सध्या तरी उद्धव ठाकरे यांनी आपली खासदार फळी सुरक्षित ठेवून विरोधकांचा डाव उधळून लावलाय असंच चित्र दिसतंय. कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि पक्षाच्या कामाला लागावं असा आदेश खुद्द उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिलाय. मातोश्रीवर पार पडलेल्या या बैठकीत 9 पैकी 5 खासदार प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नव्हते. मात्र त्यांनी अनुपस्थितीची ठोस कौटुंबिक आणि वैयक्तिक कारणं पक्षप्रमुखांना कळवली होती. खासदार ओमराजे निंबाळकर यांचे चिरंजीव पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत असल्यानं ते त्या ठिकाणी व्यस्त होते, तर भाऊसाहेब वागचौरे यांच्या पत्नी आजारी असल्यानं ते शिर्डीतील रुग्णालयातून ऑनलाईन माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते. दुसरीकडे हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर आपल्या मुलाच्या विधान परिषद निवडणुकीच्या कामात व्यस्त होते, तर वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या मुलीच्या लग्नाची तयारी आणि घरी असलेल्या मंगल कार्यामुळे ते प्रत्यक्ष येऊ शकले नाहीत.
परभणीचे खासदार संजय जाधव यांनीही आपल्या मतदारसंघातील कामांमुळे दूरध्वनीवरून उद्धव ठाकरेंशी संवाद साधला। या सर्व खासदारांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावून आपण पक्षाशी एकनिष्ठ असल्याची खात्री दिली आहे। येत्या 2 दिवसात ते वैयक्तिकरित्या भेट घेणार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केले। मागे असंच एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेनेविरुद्ध बंड पुकारलं तेव्हा राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व गोंधळ आणि अस्थिरतेची स्थिती निर्माण झाली होती। 20 जून 2022 रोजी विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच शिंदे यांच्यासह शिवसेनेचे 11 आमदार अचानक नॉट रिचेबल झाले आणि त्यांनी सुरत गाठलं। तिथून हा गट आसाममधील गुवाहाटी येथे हलवण्यात आला, जिथे शिंदे यांनी त्यांच्याकडे शिवसेनेच्या 55 पैकी 37 पेक्षा जास्त आमदारांचं पाठबळ असल्याचं जाहीर केलं। ही संख्या पक्षांतर बंदी कायद्यानुसार आवश्यक असलेल्या 2/3 बहुमतापेक्षा जास्त होती, ज्यामुळे उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व धोक्यात आलं आणि महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं। या बंडाच्या काळात शिंदे यांनी सातत्यानं नैसर्गिक युती आणि हिंदुत्व या मुद्द्यांवर भर दिला। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबतची युती तोडून पुन्हा भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन करण्याची मागणी त्यांनी लावून धरली। गुवाहाटीमध्ये आमदारांची संख्या वाढत गेली आणि अखेर 40 आमदार शिंदे यांच्या गटात सामील झाले। या पेच प्रसंगामुळे उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे भावनिक आवाहन करत आपलं वर्षा निवासस्थान सोडलं। अखेर सर्वोच्च न्यायालयानं बहुमत चाचणी रोखण्यास नकार दिल्यानंतर 29 जून 2022 रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, ज्यामुळे 2.5 वर्षांचं महाविकास आघाडी सरकार कोसळलं। त्यानंतर ठाकरेंचा पक्ष आणि चिन्हही शिवसेनेकडे गेलं। त्यामुळे शिवसेना संपल्याच्या चर्चा सुरू असताना लोकसभा निवडणुकीत ठाकरेंनी पुन्हा मोठं यश मिळवत पक्ष उभा केला। मात्र पुन्हा ऑपरेशन टायगरच्या चर्चांनी शिवसेना फुटीचा मोसम पुन्हा आला असल्याचं बोललं जात आहे। आता या दाव्यांच्या खेळात नेमकी कोण बाजी मारतंय हे येणारे दिवसच सांगतील। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।